आज गुरुवार आहे. स्वामींचा हा संदेश ऐकला नाही तर पश्चाताप होईल. श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार आहे. हा साधा दिवस नाही. हा फक्त आठवड्यातला एक वार नाही. आजचा दिवस म्हणजे स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांशी थेट संवाद साधतात असा दिवस आहे. तू हे शब्द ऐकत असशील तर समज स्वामींनीच तुला इथे आणलं आहे. कारण काही संदेश असे असतात जे ऐकले नाहीत तर आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो. स्वामी म्हणतात, मी तुझ्यासोबत आहे, पण तू माझ्यावर आहेस का? किंवा माझ्यासोबत आहेस का? माझ्यावर तुझा विश्वास आहे का? आज अनेक लोक म्हणतात, मी खूप संकटात आहे, मी खूप प्रयत्न करतोय, पण काहीच होत नाही किंवा मला यश काही मिळत नाही. स्वामी, तुम्ही आहात का माझ्यासोबत? असा प्रश्न अनेक लोकांना पडतो. स्वामी हसून सांगतात, मी कधीच तुला सोडलं नाही, पण तू स्वतःच माझ्यावरचा विश्वास मात्र सोडला आहेस. गुरुवार का विशेष आहे तुम्हाला माहिती आहे का? गुरुवार म्हणजे गुरुचा दिवस, गुरु म्हणजे दिशा, गुरु म्हणजे अंधारातला प्रकाश. स्वामी समर्थ महाराज चालतं बोलतं गुरुतत्व आहे. आजचा दिवस असा असतो की स्वामी भक्तांच्या मनातले सगळे प्रश्न ऐकतात, पण उत्तर देताना ते आपली वेळ घेतात. आज जो शांत बसतो, जो मनापासून ऐकतो, त्याला स्वामींचा संदेश नक्की मिळतो. त्याच्यापर्यंत हा संदेश नक्कीच पोहोचतो. स्वामींचा आजचा इशारा स्वामी सांगतात, तू सतत इतरांकडे पाहतोस, त्यांच्याशी तुलना करतोस आणि मग स्वतःला कमी लेखतोस. तुला माहिती आहे का, तू ज्या ठिकाणी उभा आहेस ते ठिकाण मिळवण्यासाठी कुणीतरी स्वामींच्या चरणी रडून मागितलं आहे, पण तू मात्र तक्रार करतोस. आज गुरुवारी स्वामी सांगतात, कृतज्ञ राहा, नाही तर जे आहे तेही निघून जाईल. स्वामी म्हणतात, आहे त्यात समाधानी राहा. कृतज्ञ राहा, नाही तर जे आपल्या हातात आहे ते निसटून जायला मात्र वेळ लागणार नाही. अनेक लोक एक मोठी चूक करतात. ते म्हणतात, सगळं ठीक झालं की मग मी स्वामींची सेवा करेन. स्वामींची सेवा करण्यासाठी काळ वेळ ते पाहतात आणि सगळं काही ठीक होण्याची आधी ते वाट बघतात, नंतर स्वामी सेवा करेन असं बोलतात. त्यामुळे त्यांचे काही ठीक होण्याची लक्षणं दिसत नाहीत. स्वामी म्हणतात, आधी सेवा कर, सगळं आपोआप ठीक होईल. स्वामींना अटी चालत नाहीत, ते फक्त भक्ती पाहतात, शब्द नाही. आज जर तू फक्त गरज म्हणून आठवत असशील आणि गरज संपली की विसरत असशील तर हा संदेश खास तुझ्यासाठी आहे. खूप महत्त्वाचा आहे. स्वामी म्हणतात, आज थांब, आज धावपळ थांबव, आज चिंता थांबव, आज एकच गोष्ट कर, मनात म्हण, स्वामी मला सगळं माहिती नाही, पण तुम्हाला सगळं माहीत आहे ना. हे वाक्य स्वामींना खूप आवडतं. कारण जेव्हा भक्त नम्र होतो, स्वामींच्या चरणी तल्लीन होतो, तेव्हाच कृपा व्हायला लागते. आजचा संदेश दुर्लक्ष केलास तर स्वामी स्पष्ट सांगतात, मी संधी देतो पण जबरदस्ती करत नाही. त्या संधीचं सोनं करायचं का ती संधी हातातून घालवायची ही जबाबदारी मात्र तुझी आहे. आज मिळणारा संदेश, आज ऐकलेले शब्द उद्या मिळेलच असं नाही. आज तू म्हणालास नंतर ऐकतो, तर उद्या स्वामी म्हणतील आता उशीर झाला. म्हणूनच सांगते, हा संदेश दुर्लक्ष करू नकोस. स्वामींचा भक्त कोण? तो जो रोज देवळात जातो तोच भक्त नसतो. जो संकटातही तक्रार करत नाही तो स्वामींचा खरा भक्त. जो इतरांवर अन्याय करत नाही तो स्वामींचा खरा भक्त. आता मनात ठरवा, तुम्ही स्वामींचे खरे भक्त आहात का? जो मनात द्वेष ठेवत नाही तो स्वामींच्या खूप जवळ असतो. तुम्हाला जर स्वामींच्या जवळ जायचं असेल तर आपल्या नात्यांमधील, आपल्या लोकांच्या नात्यांमधील कटुता, द्वेष ह्यांना माफ करा आणि ते जाळून टाका. आज गुरुवारी स्वतःला एक प्रश्न विचारा, मी स्वामींना किती वेळ देतो आणि जगाला किती? आज एक छोटा संकल्प कर. स्वामी मोठं काही मागतच नाहीत, फक्त एवढंच म्हणतात, तू प्रामाणिक राहा, मी तुझ्या पाठीशी उभा राहीन. आज कोणाशी भांडण असेल तर माफ कर. आज मनात राग असेल तर सोडून दे. आज अहंकार असेल तर खाली ठेव. हा एक निर्णय तुझं आयुष्य बदलू शकतो. स्वामींचा हा संदेश. स्वामी म्हणतात, तू एकटा नाही आहेस, मी आहे, मी होतो आणि मी असणार आहे.
मी कायम राहीन, पण माझं अस्तित्व जाणवण्यासाठी तू थोडा थांबायला शिक, थोडा संयम ठेवायला शिक. आज गुरुवार आहे. आजचा दिवस वाया जाऊ देऊ नकोस. हा संदेश जर तुझ्या मनाला लागला असेल तर समज, स्वामींनी तुला उत्तर दिलं आहे. जर हा संदेश मनापर्यंत पोहोचला असेल तर व्हिडिओला लाईक कर. कृतज्ञतेसाठी कमेंटमध्ये लिही स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत पोहोचव, कारण आज गुरुवार आहे आणि स्वामी पाहत आहेत. स्वामींचा किती तुम्ही वाह करतायत हे स्वामी पाहत आहेत. त्यामुळे आज उशीर करू नको. आणि शेवटी श्री स्वामी समर्थ असं मात्र लिही. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.